बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शहरातील भीमनगर येथील परमेश्वर नारायण मस्के यांचा अंकुर मस्के हा मुलगा रामराव पाटील विद्यालयात 5वीच्या वर्गात शिक्षण घेतोय। मागील 4 ते 5 दिवसापासून पाळत ठेवून चॉकलेट यांसारखे आमिष दाखवून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न एका टोळीकडून केला जात होता। हा प्रकार त्या मुलानं दाढीवाला एक जण मला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून पाठलाग करत असल्याचं आईला सांगितलं होतं। त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी सोमवारी शाळेत जाण्यासाठी तू पुढे चल, आम्ही पाठीमागे आहोत असं सांगितलं। त्यामुळे हा शाळकरी मुलगा शाळेत जात असताना मच्छी मार्केट जवळ एक जण त्याला पकडून जबरदस्तीनं MH42B0788 या वाहनात बसवत असताना निदर्शनास आले। त्यामुळे त्या मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आम्ही धावत गेलो। हा गोंधळ पाहून आसपासच्या नागरिकांनी धाव घेत त्या मुलाची सुटका केली। मात्र त्या संशयिताला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय आल्याने संतप्त नागरिकांनी चोप दिला। तोपर्यंत या गोंधळात त्याचे इतर अनोळखी 2 साथीदार फलोत्पादन विभागाच्या जागेच्या दिशेने पसार झाले। या प्रकरणी त्या मुलाचे वडील परमेश्वर मस्के यांच्या तक्रारीवरून विजय भंडारे व धनराज वळसे हे दोघे व इतर अनोळखी दोघे अशा 4 विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।